केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्या लोकार्पण। पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान ठरणार। 1 ऑक्टोबरला अजित पवारांचा पुण्यामध्ये मेळावा। पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा। भाजप आता तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार। ओबीसी, एसटी आणि मराठा समाजाच्या मतांवर भाजपचा डोळा। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हानिहाय आढावा। शिर्डीमध्ये महिला सशक्तीकरण मेळावा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित राहणार। कार्यक्रमानंतर आंतरराष्ट्रीय न्यूक्लिअर थीम पार्कचं भूमिपूजन। पुणे शहरातील पावसाळी गटारांची स्वच्छता ठेकेदारांकडून करून घ्यावी। महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या प्रशासनाला सूचना। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्ग बाधित। शेती बचाव कृती समितीची मागणी। मागणीसाठी सरकारच्या विरोधात महाळ आंदोलन। अभिनेत्री कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील। काही दृश्यांना कात्री लावल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवण्यास हरकत नसल्याची सेन्सॉर बोर्डाची भूमिका। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखोईच्या उड्डाणाची होणार चाचणी। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये 5 ऑक्टोबरला लँडिंग होण्याची शक्यता। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापूरमध्ये। गडहिंग्लजमध्ये अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद। राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ। अतिवृष्टीमुळे 12 जिल्ह्यांमधील तब्बल 33,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अखेर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी। 1 ऑक्टोबरपासून भाविकांना पूजेची ऑनलाईन बुकिंग करता येणार। शेतमजूर आणि कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ। वेतनवाढ करण्याबाबत केंद्र सरकारचा निर्णय। केंद्रीय श्रम आयुक्तांच्या वतीनं या संदर्भातल्या अधिसूचना जारी। बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध। या संदर्भातील गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची छापेमारी। दहशतवादी हल्ल्यांची संख्या वाढल्यानं छापेमारी। निवडणुका सुरू असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं उचलली महत्त्वाची पावलं। युक्रेन रशिया युद्धात पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता। रशियाकडून अण्वस्त्र वापरण्याची धमकी। अमेरिकेची युक्रेनला मोठी रसद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।